नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। फ्रेंड्स, B12 व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी का आवश्यक असते? B12 जर आपल्या शरीरामध्ये कमी झाले तर त्याची काय लक्षणे दिसतात? व्हिटॅमिन B12 ची आपल्या शरीरामध्ये नॉर्मल रेंज काय असणं आवश्यक आहे आणि सोबतच जर कोणामध्ये B12 डेफिशियन्सी असेल म्हणजेच व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर त्यासाठी असा कोणता आहार घेतला पाहिजे याबद्दलची इत्थंभूत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात आधी व्हिटॅमिन B12 नेमके काय आहे हे आधी समजून घेऊयात। तर व्हिटॅमिन B12 हे एक पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे। हे अशा प्रकारचं पोषक तत्व आहे जे आपले शरीर हे स्वतः तयार करू शकत नाही, यासाठी हे आपल्याला अन्नातूनच मिळवणे गरजेचे असते। आता आपण जाणून घेऊयात की व्हिटॅमिन B12 चे नेमके आपल्या शरीरामध्ये काम काय आहे। सर्वात महत्त्वाचे काम हे आहे की शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करणे। ते दुसरे महत्त्वाचे काम असे की शरीरामध्ये DNA ची निर्मिती करणे। DNA हा शरीराचा पाया असतो। DNA व्यवस्थित नसेल तर अनुवंशिक आजार होतात। तिसरे महत्त्वाचे काम हे की मज्जातंतूचे कार्य सुरळीत करणे। मज्जातंतूंपासून मेंदूपर्यंत संवेदना व्यवस्थित जाण्यासाठी आणि सोबतच त्यांचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी व्हिटॅमिन B12 चा खूप महत्त्वाचा रोल असतो। या सगळ्यांच्या सोबतच महत्त्वाचं एक काम आहे की आपल्या पूर्ण शरीराला कुठल्याही प्रकारचं कार्य करण्यासाठी एनर्जी देणं। हे आजकाल व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी हा बऱ्याच लोकांमध्ये आढळून येणारं लक्षण झालेलं आहे। एका अभ्यासानुसार असं पाहण्यात आलेलं आहे की जवळजवळ 47% लोकांना B12 डेफिशियन्सी झालेली आहे आणि त्यातही फॅक्ट असा आहे की बऱ्याच लोकांना आपल्याला B12 डेफिशियन्सी आहे याबद्दल काहीही ज्ञान नाहीये। आता आपण पाहून घेऊयात की व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल तर त्याची नेमकी लक्षणं काय काय निर्माण होतात। सगळ्यात महत्त्वाचे लक्षण असते ते म्हणजे थोडेही तुम्ही श्रम करताल तर लगेचच थकवा जाणवतो, अशक्तपणा वाटतो, यासोबतच गरगरल्यासारखे वाटते। बऱ्याच लोकांच्या मध्ये त्वचा निस्तेज दिसते, डोळ्यांच्या कडा पिवळसर दिसतात, यासोबतच काही जणांची त्वचाही पिवळसर दिसते। B12 डेफिशियन्सी असणाऱ्या बऱ्याच लोकांच्या मध्ये रक्ताची कमतरता असते, म्हणजेच हिमोग्लोबिनची कमी असलेली दिसून येते। काही जणांना वारंवार तोंड येते, बरेचदा तोंडाची किंवा जिभेची आग होणे हेही बऱ्याच लोकांमध्ये लक्षण निर्माण होते। व्हिटॅमिन B12 हे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काम करते, त्यामुळे बऱ्याच लोकांना स्मरणशक्ती कमी होणे, एखाद्या कामावर फोकस न करता येणे, तसेच सतत लक्ष विचलित होणे यासारखी लक्षणे निर्माण होतात। बरेचदा मूड बदलतात, केव्हा खूप आनंदी असल्यासारखे वाटते तर केव्हा खूप दुःखी असल्यासारखे वाटते। त्यासोबतच छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होऊन त्यामुळे नैराश्य येते। व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी झाल्यामुळे मज्जासंस्था आणि सोबतच मज्जातंतू हे वीक होतात, त्यामुळे हातापायाला मुंग्या येणं किंवा हातपाय सुन्न होणे, बधीर होणे यासारखी लक्षणे निर्माण होतात। व्हिटॅमिन B12 हे नर्व्हवर काम करते। जर B12 च्या डेफिशियन्सीमुळे डोळ्यांच्या नर्व्स कमकुवत झाल्या तर त्यामुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते। काहींना जर कानाच्या नर्व्समध्ये प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे टिनिटस नावाचा आजार होतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कानामध्ये ऐकू येतात। बरेच जणांना त्वचेच्या समस्या निर्माण होतात, यासोबतच बरेच जणांचे केस ड्राय होतात आणि सोबतच गळूही लागतात। फ्रेंड्स, तुमच्यामध्ये जर यापैकी काही लक्षणे असतील तर नक्कीच व्हिटॅमिन B12 चे तुमच्या शरीरामध्ये प्रमाण किती आहे हे जाणून घेण्यासाठी रक्ताची तपासणी करून घ्या। आता आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची डेली रिक्वायरमेंट किती आहे हे जाणून घेऊयात। तसे पाहिले तर व्हिटॅमिन B12 ची आपल्या शरीरातली डेली रिक्वायरमेंट ही खूप कमी आहे, म्हणजे फक्त 2.4 मायक्रोग्रॅम पर डे एवढी रिक्वायरमेंट असते। मग आता आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडतो की जर आपल्या शरीराची डेली रिक्वायरमेंट B12 ची एवढी कमी आहे तरीही का बरं B12 डेफिशियन्सी जाणवत असेल? तर याला दोन प्रमुख कारणं आहेत। सगळ्यात पहिले कारण हे आहे की तुम्ही आहारातून योग्य प्रमाणामध्ये B12 जीवनसत्व मिळेल असा आहार नक्कीच तुम्ही घेत नसणार। व्हिटॅमिन B12 चा मुख्य स्रोत आहे नॉन व्हेजिटेरियन पदार्थ, जसे की चिकन, मटन, अंडी, मासे, कोळंबी। त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये बरेच वेळा B12 व्हिटॅमिनची डेफिशियन्सी आढळून येते। आणि दुसरे महत्त्वाचे कारण हे आहे की बरेचदा तुम्ही B12 व्हिटॅमिन मिळेल असा आहार नक्कीच घेता, परंतु तुमच्या शरीरामध्ये B12 व्हिटॅमिनचे व्यवस्थित ॲब्सॉर्प्शन होत नाही। शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 चे ॲब्सॉर्प्शन करणं म्हणजेच शोषण करणं हे आतड्यांचं काम असतं।
मोठ्या आतड्यातील गुड बॅक्टेरिया हे व्हिटॅमिन B12 ची निर्मिती करतात आणि लहान आतड्यामधील गुड बॅक्टेरिया हे व्हिटॅमिन B12 चे शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन करतात। या ठिकाणी तुम्ही सर्वजण एक गोष्ट लक्षात घ्या की व्हिटॅमिन B12 असलेले फूड जरी तुम्ही खाल्ले तरीही लगेचच्या लगेचच त्याची लेवल वाढते असे कधीही होत नाही। याची लेवल वाढण्यासाठी तुमचे आतड्यांचे आरोग्य चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचे आतडे जर निरोगी नसेल तर तुम्ही कितीही व्हिटॅमिन B12 असलेला आहार घेतला तरी शरीरामध्ये त्याचं शोषण अजिबात होणार नाही। फ्रेंड्स, आतड्यांचे आरोग्य आणि आहार याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर याआधीच अपलोड केलेला आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे। तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा। त्यामध्ये आतड्याचे आरोग्य चांगले टिकून ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घेणं गरजेचं आहे याबद्दल मी सविस्तर माहिती दिली आहे। आता आपण पाहूयात की व्हिटॅमिन B12 हे नेमके कोणत्या आहारातून मिळते। याआधीच आपण जाणून घेतले आहे की नॉन व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये म्हणजे चिकन, मटन, मासे, अंडी या आहारांमध्ये व्हिटॅमिन B12 मिळते। विशेषतः अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये व्हिटॅमिन B12 असते। जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तर आता आपण पाहून घेऊयात की व्हिटॅमिन B12 हा सोर्स असलेले पदार्थ नेमके कोणकोणते आहेत। व्हिटॅमिन B12 चा सगळ्यात महत्त्वाचा स्रोत आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ। 1 ग्लास दुधामधून 1.2 मायक्रोग्रॅम एवढे व्हिटॅमिन B12 मिळते। त्यातूनच आपली जी डेली रिक्वायरमेंट आहे त्यातील 50% भाग हा भरून निघतो। व्हिटॅमिन B12 ची रिक्वायरमेंट ही आपल्याला दुधासोबतच दही, ताक, तूप, पनीर आणि चीज या गोष्टींमधूनही भरून काढता येते। 1 बाउल दही जर आपण घेतले म्हणजे 200 ग्रॅम दही जर आपण घेतले तर त्या दह्यामध्ये 1.0 मायक्रोग्रॅम एवढे व्हिटॅमिन B12 असते। सोबतच दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात। यासोबतच जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असेल तर तुमच्या आहारामध्ये आंबवलेल्या पदार्थांचा म्हणजेच फर्मेंटेड फूडचा नक्की वापर करा। जसे की इडली, ढोकळा, ज्वारीचे, नाचणीचे किंवा बाजरीचे आंबील यांचा तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश असू द्यात। यासोबतच सोयाबीन, ओट्स, पालक, बीट, गाजर, ब्रोकोली, मशरूम आणि बटाटा यामधूनही तुम्हाला व्हिटॅमिन B12 नक्की मिळू शकते। यासोबतच गव्हांकुर रस यामध्येही व्हिटॅमिन B12 हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। गव्हांकुर रस यावर भरपूर प्रकारचे संशोधन झालेले आहे। आपल्याकडे गव्हांकुर रस हा फक्त कॅन्सर असलेल्या पेशंटनेच घ्यावा असा गैरसमज आहे। फ्रेंड्स, गव्हांकुर रस याबद्दलचे सविस्तर 2 भागांमध्ये व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेले आहे। त्यामध्ये गव्हांकुर रसाबद्दलची इत्थंभूत माहिती आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गव्हांकुर रसाच्या व्हिडिओजची लिंक देणार आहे, ती तुम्ही नक्की पहा। रिसर्चनुसार असे आढळून आले आहे की जर तुम्ही महिनाभर रेग्युलरली गव्हांकुराचा रस घेताल तर अगदी ड्रॅमॅटिकली तुमचे व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी भरून येण्यामध्ये मदत होते। व्हिटॅमिन B12 चा आणखी एक महत्त्वाचा सोर्स आहे आणि तो म्हणजे शेवग्याची पाने। यामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन B12 असते। यासाठी तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी करा किंवा थालपीठ किंवा पराठे तयार करताना शेवग्याच्या पानांचा त्यामध्ये वापर करा। जर शेवग्याची पाने जास्त प्रमाणामध्ये मिळाली तर ती सुकून त्याची पावडर करून घ्या। ही सुकवलेली पावडर रोज 1 चमचा पाण्यातून तुम्ही घ्या। हेही तुम्हाला शक्य नसेल तर बाजारामध्ये रेडीमेड शेवग्याच्या पानांची पावडर मिळते। ही पावडर तुम्ही पीठ मळताना, एखादी भाजी तयार करताना, थालपीठ किंवा पराठे तयार करताना त्यामध्ये घालू शकता। फ्रेंड्स, तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये हे सांगितलेले पदार्थ घेताल तर व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी भरून काढायला नक्कीच उपयोग होणार आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की व्हिटॅमिन B12 रिच असलेले फूड जरी तुम्ही खाल्ले तर लगेचच तुमची व्हिटॅमिनची लेवल वाढेल असे नाही। त्यासाठी घेतलेल्या पदार्थांमधून व्हिटॅमिन B12 चे शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होणं गरजेचं आहे। त्यासाठी तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे। म्हणूनच तुमच्या रोजच्या जेवणामध्ये दही, ताक, कोशिंबीर यांचा समावेश असू द्यात। फ्रेंड्स, होप की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा, इतरांच्या सोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ। थँक्यू।